महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर हाऊसफुल झालेलं आहे। पंढरपुरात सध्या विठ्ठल दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसून येत आहेत आणि त्यामुळे दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनाला सुद्धा 1.5 तास लागतोय। रणरणत्या उन्हात सुद्धा दर्शनाची रीत ही कमी झालेली नाहीये। महाराष्ट्र दिन व सलग सुट्ट्यांमुळे आता पंढरपूर हे हाऊसफुल झालंय। आपण सध्या आहोत पंढरपूरच्या नामदेव पायरी परिसरात। याच परिसरात सध्या भाविकांच्या भक्तीचा महापूर आलेला आहे। खरं तर रणरणत्या उन्हात देखील प्रत्येक भाविक हा सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतोय आणि त्याचमुळे ही संपूर्ण गर्दी जी आहे ती संपूर्ण गर्दी विठ्ठल मंदिर परिसरात पाहायला मिळते। सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी किमान 3 ते 4 तासाचा कालावधी लागतोय। उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी मंडप देखील उभा करण्यात आलेला आहे। उष्माघात उन्हाची काळजी घ्यावी यासाठी जे फलक मंदिराकडून लावण्यात आलेत, मात्र तरी देखील सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची जी गर्दी आहे ती सर्वाधिक असलेली पाहायला मिळते। कुठला आलाय ताई? आम्ही धुळ्याहून धुळ्याहून कधी आलायत? सकाळी पहाटे पहाटे दर्शन झालं? हो झालं किती वेळ लागला? 2-3 तास लागले। कुठं आलं माऊली? नाशिक कितीला दर्शन झालं का? दर्शन झालं 2.5 तास लागले। सध्या काय एकदम अचानक आज पंढरपूर अचानक आलं, एकदम बरेच दिवस बाकी होते, देवाचं बोलवून आल्यामुळे आम्ही सुट्ट्या पण आहेत सलग? सुट्ट्या पण आहे सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं 3 दिवस हो, आता असल्यामुळं. ठीक आहे, धन्यवाद माऊली। नाशिक नाशिकवरून खरं तर 3 दिवस सुट्ट्यात आणि याच 3 दिवस सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी आणि देवदर्शन घेण्यासाठी प्रत्येक भाविक पंढरपूरला हजेरी लावतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेचा संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।